नमस्कार, मी दीपाली रेसिपी सर्वांसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आहे. तर आज मी मटन दम बिर्याणी बनवत आहे. तर त्यासाठी मी येथे अर्धा किलो मटन घेतलेले आहे. मीडियम साईजचे पीस आहे ते. त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा दही आणि चवीपुरते मीठ घालून मी आता हे सर्व मिश्रण जे आहे ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबूही पिळलेला आहे. तर आता हे सर्व मिश्रण मिक्स करून मी हे मटण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे. तर ही बिर्याणी बनवण्यासाठी आपण जे तांदूळ वापरणार आहोत ते आपले साधे जीरा राईस आहे. बासमती तांदूळ नाही वापरत आहे मी इथे. तर आता मी इथे मटण मॅरिनेट करायला ठेवलं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे मी म्हटले आहे की हे तांदूळ जे आहे ते जीरा राईस म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर त्याची मी ही बिर्याणी बनवत आहे. तर आता येथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे आणि ते आता मी स्वच्छ धुणार आहे. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहतील. तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी जवळजवळ 3 वेळा मी हे तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी घालून हे आता याच्यामध्ये जे मसाले आहेत, गरम मसाला जसं की हे तेजपत्ता आहे 3 ते 4, दालचिनी आहे 2-3, लवंग, काळी मिरी 7-8 आणि छोटी इलायची आहे, शहाजिरा आहे अर्धा चमचा. हे सर्व घालून मी आता हे भात शिजवून घेणार आहे. तर त्याचप्रमाणे मी छोटे 2 ते 3 चमचे तेलही ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि 1 छोटा चमचा मी आता मीठ घातलेलं आहे. आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून हे मी याचा जो राईस आहे तो मी व्यवस्थित म्हणजे जवळजवळ 80% हा भात शिजवून घेणार आहे, पूर्ण शिजवणार नाही आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे 80% हा भात शिजवून घेतलेला आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाणी जास्त घालून काढूही शकता. येथे तुम्ही त्या पद्धतीने हा राईस करू शकता, पण मी इथे पाणी न काढता हा भात शिजवून घेते. मी अशाच पद्धतीने राईस बनवते. तर इथे आपला 80% हा राईस शिजवून झालेला आहे. तर आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया. तर आता इथे आहे अर्धा तास झालेला आहे मॅरिनेशन होऊन आणि त्याच्यामध्ये मी 1 छोटा उभा चिरलेला कांदा, 1 चिरलेला टोमॅटो हे घालून कोमट पाणी त्याच्यामध्ये घालून हे मटण मी 80% शिजवून घेणार आहे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये ते कच्चं राहणार नाही आणि व्यवस्थित शिजले जातील. म्हणून मी आता हे 80% मटण जे आहे ते शिजवून घेणार आहे. तर एका बाजूला मी आता एका कढईमध्ये तेल घेऊन हे जो कांदा आहे, म्हणजे जवळजवळ 2 ते 3 कांदे आहेत जे मी उभे चिरलेले आहेत, ते तेलामध्ये मी हे लालसर भाजून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता म्हणजे हे अगदी क्रिस्पी झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. आणि आता मी कढईमध्ये जे तेल आहे त्याच्यातच मी 3 ते 4 तेजपत्ता, छोटी इलायची आणि आपली मोठी वेलची असते ती, आणि त्याच्यामध्येच मी आता शहाजिरे, 4 ते 5 लवंग, 7 ते 8 काळे मिरी, जावित्री, लाल मिरची आणि दगडफूल, चक्रीफूल असं सर्व जे आपण बिर्याणीसाठी जे गरम मसाला वापरतो तो मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि आता तो मी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर इथे पाहू शकता हा गरम मसाला भाजून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 उभे चिरलेले कांदे जे आहेत ते घालून व्यवस्थित भाजून घेणार आहे. बिर्याणीमध्ये कांदा हा महत्त्वाचा असतो, त्याच्यामुळे कांदे जास्तच घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे कांदा भाजून घेत आहे. कांदा अगदी लालसर होईपर्यंत भाजायचा आहे, कारण ग्रेव्हीमध्ये तो व्यवस्थित त्याची ग्रेव्ही व्हायला पाहिजे. त्यासाठी कांदा अगदी व्यवस्थित भाजायचा आहे, तो कच्चा नाही राहिला पाहिजे. तर इथे तुम्ही पाहू शकता जवळजवळ 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर हा कांदा व्यवस्थित लाल असा झालेला आहे. तर आता त्याच्यामध्ये मी 2 चिरलेले टोमॅटो घातलेले आहे आणि ते मी आता परतून घेते आहे. तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ते इथे 2 ते 3 मिनिटानंतर टोमॅटो थोडेसे नरम झालेले आहेत आणि इथे मी ते परतूनच घेत आहेत. आणि आता मी हे जे आहे हा जो मसाला आहे याच्यामध्ये हिरव्या मिरच्या,
7 ते 8 लसूण, 7 ते 8 पाकळ्या कोथिंबीर आणि आले, हे सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि तेच आता ह्याच्यामध्ये घालून मी हे व्यवस्थित परतून घेत आहे. इथे मी 1 चमचा धणे, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मिरची पावडर आणि हे सर्व मिश्रण मी आता ह्याच्यामध्ये घालून अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे व्यवस्थित ग्रेव्ही मी परतून घेत आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, मी आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ व्यवस्थित काळजीपूर्वक घालायचं आहे. आपण ग्रेव्हीमध्ये मीठ घालताना जास्त घालायचं नाही आहे, कारण आपण मटणामध्येही घातलेलं आहे आणि राईसमध्येही मीठ घातलेलं आहे, तेव्हा जपूनच मीठ वापरायचं आहे. शक्यतो कमीच घाला. आणि ते पाहू शकता ग्रेव्हीला आता थोडं तेल सुटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून दही घातलेलं आहे आणि तेही मी ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे. तुम्ही इथे लिंबाचा रसही वापरू शकता. आता तुम्ही हे पाहू शकता, हे जे मी शिजवलेलं आहे, 80% शिजवलेलं हे मटण आहे, ते मी ह्याच्यामध्ये घालून आता ते व्यवस्थित परतून घेणार आहे आणि त्याला मी पुन्हा एकदा शिजवून घेणार आहे, कारण ते पूर्ण शिजले पाहिजे. कच्चं न राहता ते व्यवस्थित शिजायला हवे, त्यासाठी ते पुन्हा शिजवायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, मी इथे सुहाना बिर्याणी मसाला जो आहे तो मी ह्याच्यामध्ये घालत आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडासा ठेवलेला आहे, पूर्ण घातलेला नाही आहे. तर हा मसाला घातल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी पुन्हा 1 चमचा दही घालून व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि 2 मिनटं झाकण ठेवलेलं होतं. आता ते झाकण काढून आता जो आपला सिक्रेट मसाला जो आहे, तो म्हणजे मॅगी मसाला, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो, तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे. याच्याने बिर्याणीची चव जी आहे ती अप्रतिम चव या बिर्याणीला येते. तर नक्की तुम्ही हे अशाच पद्धतीने ट्राय करून पहा. तर आता तुम्ही पाहू शकता, ग्रेव्ही अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे. अगदी मस्त अशी दाट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आता आपण येथे लेयर्स तयार करूया. तर ह्याच्यासाठी मी राईस जे आहेत थोडे टोपामध्ये तसेच थोडे शिल्लक ठेवलेले आहे आणि बाकीचे राईस जे आहे मी ते ताटामध्ये काढून घेतलेले आहे. आणि आता ह्याच्यावर मी जे ग्रेव्ही बनवलेली आहे ती व्यवस्थित पसरवून घालते आहे. चमच्याने सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवायची आहे ग्रेव्ही, तुम्ही पाहू शकता. आणि आता त्याच्यावर मी थोडे राईस टाकून पुन्हा पसरवून घेते आहे. तर आता पुन्हा राईसची लेयर आपण तयार करायची आहे. तर ही राईस मी घातलेला आहे. आता त्याच्यावरच मी जो आपण एडिबल फूड कलर जो असतो त्याच्यामध्ये मी रेड कलर यूज केलेला होता, त्याच्यामध्ये थोडे राईस मिक्स करून मी त्याच्यात घातलेले आहे आणि वरतून मी हा केशरी रंग तो मी ह्याच्यावर घातलेला आहे. आणि जे आपण फ्राय केलेले जे कांदे आहेत ते मी ह्याच्यामध्ये घातलेले आहे आणि आता त्याच्यावरच मी कोथिंबीर जी आहे ती थोडीशी घालून एक लेयर तयार केलेली आहे. आता त्याच्यावर मी दुसरे राईसचा थर जो आहे म्हणजे लेयर्स ते मी तयार करते आहे. तर आता पुन्हा एकदा मी हे नॉर्मल राईस घातलेला आहे त्याच्यावर आणि ग्रेव्ही जी आहे आता पूर्ण ग्रेव्ही मी ह्याच्यावर घालणार आहे, जी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता, आता मी ही ग्रेव्ही पूर्ण भाताच्या ज्या दुसऱ्या लेअरवर पसरवलेली आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण ग्रेव्ही जी आहे ती मी ह्याच्यावर घातलेली आहे आणि आता जो उरलेला राईस आहे तो मी ह्याच्यावर सर्व व्यवस्थित पसरवून घेणार आहे. तर पाहू शकता, इथे मी सर्व राईस ह्याच्यावर घातलेला आहे आणि आता तशाच पद्धतीने हा जो रेड कलरचा जो राईस मी तयार केलेला आहे तो मी ह्याच्यावर घातलेला आहे. त्याच पद्धतीने मी आता जो येलो कलर जो आहे फूड तो मी ह्याच्यावर थोडा घातलेला आहे आणि आता ह्याच्यावरच मी हे फ्राय केलेले कांदे जे आहे ते मी ह्याच्यावर घालून कोथिंबीर वरून घातलेली आहे. तर आता मी 1 चमचा तेल ह्याच्यावर घालणार आहे, कारण ते राईस व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा वाफवायचं आहे, दम द्यायचा आहे त्याला, म्हणून मी 1 चमचा तेल वरून घातलेलं आहे. आणि आता हे मी दम देण्यासाठी मीडियम टू लो गॅसवर मी ठेवलेला आहे. तर आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर ओझं ठेवणार आहे, जेणेकरून त्याला चांगला दम लागला पाहिजे. तर 15 ते 20 मिनटं मी ठेवलेलं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, आपली बिर्याणी एकदम तयार झालेली आहे. मटन दम बिर्याणी इथे रेडी झालेली आहे. तर आता मी हे तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. अगदी मस्त अशी तयार झालेली आहे. राईसही पूर्ण शिजलेले आहे. तर आता मी हे प्लेटिंग करत आहे. तर ह्याच्यामध्ये मी लेयर्स सोबत व्यवस्थित
सर्व करण्यासाठी मी हे चमचा जो आहे तो वरपासून खालीपर्यंत मी घालून हे सर्व करत आहे. वरतूनच घ्यायचा नाही, तो पूर्ण खालीपर्यंत चमचा घालून ही लेयर्स काढून आपल्याला सर्व करायचं आहे, जेणेकरून सर्व लेयर सर्व कलर आपल्या बिर्याणीमध्ये व्यवस्थित दिसतील आणि ग्रेव्ही ही छानपैकी आपल्या राईसमध्ये येईल. तर तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कशी बिर्याणी करता हे मला नक्की कळवा आणि तुम्हाला माझी ही मटन दम बिर्याणी कशी वाटली हे मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. तर आता भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत ही दम बिर्याणी एन्जॉय करा.